नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी विषय गणित घटक 3 संख्यांच्या जगात यावर आधारित सराव संच 3.2. आता पहा सराव संच 3.2 मधील पहिला प्रश्न आहे, खालील चौकटीत च्यापेक्षा मोठे आणि च्यापेक्षा लहान व च्यापेक्षा मोठे यापैकी योग्य चिन्ह लिहा. आता आपण हे सोडवण्याआधी संख्या रेषा समजून घेऊया. आता पहा ही संख्या रेषा आहे. या संख्या रेषेमध्ये शून्यापासून उजवीकडे जाल तर आपल्याला धन संख्या मिळतात. म्हणजे पहा 0, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. आणि शून्याच्या जर आपण डावीकडे गेलो तर आपल्याला ऋण संख्या मिळतात. म्हणजे उजवीकडे जाणारे गेले तर मोठ्या संख्या आणि शून्याच्या डावीकडे गेले की छोट्या संख्या. उदाहरणार्थ शून्यापेक्षा -1 ही लहान संख्या आहे, तर शून्यापेक्षा +1 ही मोठी संख्या आहे. जर अधिक असेल तर आपण चिन्ह दिले तरी चालते आणि नाही दिले तरी चालते. त्याचप्रमाणे 1 पेक्षा मोठी 2, 2 पेक्षा मोठी 3, 3 पेक्षा मोठी 4. तसंच 1 पेक्षा लहान 0, 0 पेक्षा लहान -1, -1 पेक्षा लहान -2, -2 पेक्षा लहान -3, -3 पेक्षा लहान -4, वजा म्हणण्यापेक्षा आपण ऋण म्हणूया. -4 पेक्षा लहान -5, -5 पेक्षा लहान -6, -6 पेक्षा लहान -7. असंच आपण जसजसं डावीकडे जाऊ तसतसं काय होतं, संख्या लहान होत जातात आणि जसजसं उजवीकडे जाऊ तसतशा संख्या काय होतात, मोठ्या होत जातात. आता पहा पहिला प्रश्न आहे -10 आणि इकडची संख्या आहे -5. +5 म्हणजे -5. आता आपण संख्या रेषेवर पाहिलं, जसं डावीकडे ऋण होत जाईल तशा संख्या लहान होत जातात आणि उजवीकडे जाईल तसं मोठ्या होत जातात. इथं -5 आहे, त्यामुळे -10 पेक्षा -5 ही संख्या काय आहे, मोठी आहे. दुसरं गणित आहे -19 आणि -5. आता शून्यापासून डावीकडे गेलं तर -5 नंतर -19 येते, त्यामुळे जसं डावीकडे येईल तशी संख्या लहान होत जाते. त्यामुळे -19 आणि -5 मध्ये -5 ही संख्या मोठी आहे. आता -3 आणि 0, शून्याच्या डावीकडे -3 आहे, त्यामुळे -3 ही संख्या शून्यापेक्षा लहान आहे. आता इथं -8, -12 दोन्ही संख्येचं चिन्ह समान आहे, त्यामुळे 12 ही संख्या मोठी आहे. तर -5, -0 शून्यापेक्षा 5 मोठे म्हणून हे चिन्ह येते. तर -3, -9 म्हणजे -3 पेक्षा -9 लहान आहेत, त्यामुळे -3 काय आहे, मोठी आहे. प्रश्न दुसरा आहे, सोडवा. आता इथं आपल्याला चिन्ह समजून घेणं खूप गरजेचं आहे. जेव्हा दोन्ही संख्येला समान चिन्ह असतात तेव्हा त्यांची काय होते, बेरीज होते. आता इथं 4ला देखील धनचिन्ह आहे, 7ला देखील धनचिन्ह आहे, म्हणून दोन्हींची बेरीज होते. 7 + 4 बेरीज येते 11. आता दुसरं गणित आहे -4 आणि -5. आता कंसामध्ये वजाचं चिन्ह आहे, ते बाहेर आल्यानंतर वजाच होतं, म्हणजे इथे येणार -4 - 5 बरोबर. दोन्ही संख्यांचं चिन्ह जर समान असेल तर बेरीज होते आणि दोन्ही संख्यांना जे चिन्ह आहे तेच चिन्ह इथं दिलं जातं. मग 4 + 5 होणार 9 आणि संख्येचं चिन्ह आहे ऋण, म्हणून येणार उत्तर -9. आता इथं -7 + 2 जर चिन्ह भिन्न असतील, अधिक आणि वजा असतील, तर त्यांची वजाबाकी होते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं जातं. मग आता 7 मधून 2 गेल्यानंतर 5 राहतात आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, म्हणून उत्तर आलं -5. इथं पण तसंच आहे, 10 अधिक कंसात -2. आता 10 अधिक वजा होतात, 10 - 2 उत्तर येणार 8. पहा छोट्या संख्येचं चिन्ह आहे ऋण, मोठ्या संख्येचं चिन्ह आहे धन, म्हणून वजाबाकी केली आणि मोठ्या संख्येचं चिन्ह, आपण धनचिन्ह दाखवत नाही. तिथे आहे -63 अधिक -32. तिथे काय होणार, -63 ऋण ऋण होतं, मग होणार -32. आता दोन्ही संख्यांचे चिन्ह समान आहे, मग बेरीज करूया. 3 आणि 2 5 आणि 6 आणि 3 9 आणि दोन्ही संख्या चिन्ह आहे ऋण, म्हणून उत्तर आलं -95. आता इथं पाहूया -71 अधिक 71.
आता धन ऋण काय होते, वजाबाकी होते. मग 71 वजा 71 उत्तर आपलं येणार 0. आता पहा प्रश्न तिसरा आहे, सोडवा. 78 वजा ऋण 45. आता पहा कंसाच्या बाहेर वजा आहे आणि कंसात ऋण 45 आहे. असं जेव्हा असतं तेव्हा 78 ऋण ऋण काय होतं, धन होतं आणि त्याला धनचिन्ह लागून 45. मग आता त्यांची काय होणार, बेरीज. 78 अधिक 45. 8 आणि 5 13, 5 1, 7 आणि 4 11 आणि 1 12. म्हणून याचं उत्तर आलं 123. दुसरं गणित आहे, वजा 19 तर वजा वजा अधिक 27 असे चिन्ह बदलतात पहा. आता इथं आहे अधिक 27 आणि वजा 19 भिन्न चिन्ह आहे, म्हणजे यांची होणार वजाबाकी आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. आता इथे मोठी संख्या कोणती आहे बरं, तर इथं मोठी संख्या आहे 27 आणि छोटी आहे 19. 27मधून आपल्याला 19 घालवावे लागतील. 27मधून जर 19 गेले तर किती राहतात, 8. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह धन, म्हणून तिथं उत्तर येणार अधिक 8. हे चिन्ह दिलं तरी चालतं आणि नाही दिलं तरी चालतं. आणि तिथं आहे 148 वजा ऋण 37. तर ऋण ऋण काय होणार, धन होणार. 148 अधिक 37 बरोबर. आता 8 आणि 7 किती, 15, 5 1, 4 आणि 1 5 आणि 3 8 आणि 1 जसाच्या तसा. या गणिताचं उत्तर आले 185. आता इथं वजा आहे आणि इकडे देखील वजा आहे. आता वजा वजा असल्यावर चिन्ह समान आहेत, मग यांची काय होणार, बेरीज. पण चिन्ह वजाच राहणार. आधी बेरीज करूया. 0 0 0 0 2 2 2 आणि 1 3 आणि चिन्ह कोणतं येणार, ऋण 320. आता पाचवं गणित आहे, ऋण 57 वजा ऋण 48. तर ऋण 57 वजा वजा जर कंसात वजा असेल आणि बाहेर देखील वजा असेल तर त्या चिन्हाचं रूपांतर अधिकमध्ये होतं आणि येणार 48. आता परत चिन्ह भिन्न झाले म्हणजे इथं वजाबाकी होणार. मोठ्या संख्येतनं छोटी संख्या वजा करणार आपण, बरोबर. 57 वजा 48 करायचे आहेत. मग आता 57मधून 48 गेले किती राहतात बरं, 17तून 8 गेले 9 आणि 4तून 4 गेले 0. मग मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण, याचं उत्तर किती येणार, ऋण 9. आता पुढचं गणित आहे वजा 15. कंसाच्या बाहेर आहे वजा, कंसात आहे ऋण म्हणजेच वजा. वजा वजा काय होतं, अधिक 24. चिन्ह भिन्न असेल तर आपण काय करतो, वजाबाकी. मोठ्या संख्येतून छोटी संख्या घालवतो. 24मधून 15 गेले किती राहणार, 9. मोठ्या संख्येचं चिन्ह आहे अधिक, म्हणून इथं काय येणार, अधिक 9. आता पहा इथं देखील उत्तर 9 आले, इथे देखील, पण हे अधिक 9 आहे, हे वजा 9 आहे. वजाबाकी करून आपण काय केलं, मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठ्या संख्येला ऋण चिन्ह आहे म्हणून ऋण दिलं. आणि इथं देखील वजाबाकी केली, मोठ्या संख्येला धनचिन्ह आहे म्हणून इथं काय आहे, धनचिन्ह आहे. अशा प्रकारे आपण सराव संच 3.2 सोडविला आहे. पुढील सराव संच पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.